या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दुर्गी धावतच भुवनेश्वरीच्या खोलीत येते आणि भुवनेश्वरीचे पाय पकडत म्हणते की ताई तू आहेस म्हणून सगळं काही आहे, नाहीतर चाय कम पाणी आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की काय ग ही तुझी भाषा. तर दुर्गी म्हणत असते की अगं जेलमध्ये सगळेजण असेच बोलतात. तर भुवनेश्वरी म्हणत असते आता तू जेलच्या बाहेर आली आहे ना, मग जरा नीट बोल. तर दुर्गी खुश होत म्हणते की हो ग ताई, आणि हे सगळं ना फक्त तुझ्याचमुळे शक्य झाले. तर भुवी म्हणत असते की असं कसं आम्ही तुला जेलमध्ये ठेवू, तू आमची बहीण आहे आणि आम्ही कायम आमची नाती जपतो. आणि ते ऐकून दुर्गी म्हणते की हो ग ताई, पण जेव्हापासून ती मास्तरीण या घरात आली आहे ना, तेव्हापासून हे घर तुला आणि तुझ्या तत्वांना जणू काही विसरूनच गेलं आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी खूप चिडते. तर दुर्गी तिला म्हणत असते की ताई तू त्या मास्तरनीचा काहीतरी बंदोबस्त कर. त्यावर भुवी हसतच म्हणते की तू काळजी करू नको, आता जे काही करायचं आहे ते अधिपतीच करतील. तर दुसरीकडे अक्षरा आणि अधिपतीचा अजूनही वाद सुरूच असतो. अक्षरा अधिपतीला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न करत असते, मात्र अधिपती काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती तुमचं कसं आहे माहिती आहे का, तुम्ही तुमच्या फॅमिलीमधील फक्त काही माणसांना समजून घेता आणि काही माणसांना वाऱ्यावर सोडता. पण अधिपती तिचा हात पकडत म्हणतो की मास्तरीणबाई तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका, आम्ही कधी तुम्हाला वाऱ्यावर सोडलं आहे. तर अक्षरा म्हणते की माझं जाऊ द्या, पण तुमच्या वडिलांचं काय. तर अधिपती म्हणत असतो की आपल्या दोघांमध्ये त्यांना आणू नका. तर अक्षरा म्हणते की मग आपल्या दोघांमध्ये त्या भुवनेश्वरी मॅडम आलेल्या चालतात का तुम्हाला. पण ते ऐकून अधिपती म्हणतो की आईसाहेब आपल्यामध्ये कधीच आल्या नाहीत, तुम्ही आईसाहेबांबद्दल वाटेल ते बोलू नका. आणि त्याचं असं वागणं बघून अक्षरा खूप चिडते आणि रागातच तिच्या साड्या बॅगमध्ये भरायला सुरुवात करते. अधिपती तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र अक्षरा खूप रागात असते. ती अधिपतीचं काही ऐकून घेत नाही आणि मग त्यानंतर त्या दोघांचा वाद अजूनच वाढत जातो. अधिपती अक्षराला म्हणत असतो की मास्तरीणबाई आमचा तुमच्यावर विश्वास आहे, पण आईसाहेबांविरोधात सुद्धा काही सिद्ध झालेलं नाही आहे. तर अक्षरा म्हणत असते की मग माझ्या विरोधात तरी कुठे काय सिद्ध झालं आहे, तरीसुद्धा तुम्ही माझ्या बाजूने उभे राहिला नाहीत. तुम्ही त्या भुवनेश्वरी मॅडमच्या बाजूने उभे राहिलात. मी तुम्हाला अनेकदा सांगितलं की त्या बजरंगने जे काही केलं ते भुवनेश्वरी मॅडमच्या सांगण्यावरूनच केलं आणि त्याने सगळं माझ्यासमोर कबूलसुद्धा केलं होतं. पण त्यानंतर सगळी चक्र फिरली आणि ती त्या भुवनेश्वरी मॅडमनेच फिरवली. पण ते ऐकून अधिपती पुन्हा चिडतो. तो म्हणत असतो की मी तुम्हाला किती वेळा सांगू की आईसाहेबांनी काही केलेलं नाही आहे, तुम्ही त्या बाजासारखं पुन्हा पुन्हा तेच तेच का बोलताय. आणि त्यावर अक्षरा म्हणते कारण तुम्ही समजून घेत नाही आहात म्हणून. आणि मग ती पुन्हा एकदा शांतपणे अधिपतीसोबत बोलण्याचा, त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण त्याचा काही उपयोग होत नाही. फक्त त्या दोघांमधील वाद वाढत जातात. अक्षरा अधिपतीला म्हणत असते की अधिपती भुवनेश्वरी मॅडम तुमच्या खऱ्या आई नाही आहेत. मात्र अधिपतीला हे काही मान्यच नसतं. तो म्हणत असतो की मास्तरीणबाई तुम्ही प्लीज आईसाहेबांबद्दल काही बोलू नका, आता मी ते ऐकून घेणार नाही. तर दुसरीकडे चारुहास सर त्यांच्या खोलीत असतात. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात. चारुहास सर त्यांना विचारतात की अधिपती घरी आला का, रात्रभर तो कुठे होता. त्यावर आजी सांगतात की हो तो आला घरी, रात्रभर फॅक्टरीतच होता. आणि ते ऐकून चारुहास सर त्याच्यावर चिडतात. ते म्हणत असतात की या मुलाला कधी कळणार आहे काय माहीत, त्या बिचाऱ्या अक्षराला कसं वाटलं असेल. आणि मग त्यानंतर ते आजींना सांगतात की तुम्ही एकदा अक्षरासोबत बोला. मात्र आजी म्हणतात की आता ते दोघं नवरा बायको बोलत असतील, आपण नंतर बोलूयात. पण मला खरंच भीती वाटते, सुनबाई घर तर सोडून जाणार नाही ना. तर चारुहास सर म्हणत असतात की मलासुद्धा काहीच कळत नाही आहे, पण अक्षराने काही झालं ना तरी हे घर सोडता कामा नये. आणि मग त्या आजींना म्हणतात की तुम्ही एकदा तुमच्या मुलीसोबत बोला, तिला समजवा. जर ती ब्याद या घरातून बाहेर जाणार नसेल ना, तर तिला तिचं वागणं तरी चांगलं करायला सांगा. आणि त्यावर आजी म्हणतात की तुम्हाला काय वाटतं मी तिच्याशी बोलले नसेल का, मी तिच्याशी अनेकदा बोलले आहे, पण ती काही ऐकून घ्यायला तयारच नाही. शेवटी तिने सुद्धा खूप काही सहन केलंय ना. मात्र ते ऐकून चारुहास सर म्हणतात की लागलात का तुम्ही तुमच्या मुलीची वकिली करायला. तर आजी म्हणत असतात की मी वकिली करत नाही, पण शेवटी तिचीसुद्धा काहीतरी बाजू आहेच ना. आणि कसं आहे ना, एकदा का मुलं मोठी झाली की ती आईवडिलांचं ऐकत नाही. मात्र चारुहास सर म्हणत असतात की असं कसं, तुम्ही एकदा तिच्यासोबत बोला, तिला समजावून सांगा. आणि ते ऐकून आजी म्हणतात
तुम्ही अधिपतीसोबत बोलू शकता का, त्याला समजावू शकता का. आणि त्यावर चारुहास सर काही उत्तर न देता गप्प बसतात. तर आजी म्हणत असतात की आता आपल्या हातात काही राहिलेलं नाही आहे आणि त्या तेथून निघून जातात. दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीला म्हणत असते की ताई, चांगलं माझ्या चंचीचं आणि त्या अधिपतीचं लग्न झालं असतं तर आपलं घर किती आनंदात राहिलं असतं. ती मास्तरडी कुठून या घरात आली आणि कोणत्या मुहूर्तावर आली काय माहीत. आणि मग त्यानंतर ती भुवनेश्वरीला म्हणते की ताई, तिने तुझं लग्न मोडलं आहे, आता तू तिचं लग्न मोड. तिला इतक्या सहजासहजी सोडू नको, जन्माची अद्दल घडव. आणि ते ऐकून भुवनेश्वरी विचारात पडते. दुसरीकडे अधिपती रागातच बाहेर चाललेला असतो, पण अक्षरा हात पकडत त्याला थांबवते. ती म्हणत असते की अधिपती, हे काय बोलताय तुम्ही, काय नक्की म्हणायचं आहे काय तुम्हाला, मी हे घर सोडून जावं असं तुम्हाला वाटतंय का. तर अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई, मी तुम्हाला म्हटलंच नाही की तुम्ही हे घर सोडून जा, पण जर तुम्ही सतत आईसाहेबांवर असे आरोप करत राहिलात ना तर आपल्यात फक्त आणि फक्त वादच होतील. आणि त्यावर अक्षरा म्हणते की अधिपती, पण मी जे काही बोलते ते खरं आहे, तुम्हाला का कळत नाही. ती बाई तुमची कोणीही नाही आहे. आणि ते ऐकून अधिपती मोठ्याने ओरडून म्हणतो की ती बाई नाही, त्या आमच्या आईसाहेब आहेत. तर दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीसोबत बोलत असते. ती म्हणत असते की तू त्या मास्तरनीला या घरातून बाहेर काढ, तिचं आयुष्य उद्ध्वस्त कर. आणि त्यावर भुवनेश्वरी मोठ्याने ओरडूनच म्हणते की दुर्गे, आपल्याला जे काही करायचं असतं ना ते आपण बोलायचं नसतं आणि जे बोलतो ते करायचं नाही. तर दुर्गी म्हणत असते की म्हणजे नेमकं काय आहे तुझ्या मनात, तू त्या मास्तरनीला या घरातून बाहेर काढणार नाही का, तिच्यासाठी या घराचे दरवाजे बंद करणार नाही का. आणि त्यावर भुवनेश्वरी हसतच म्हणते की हे सगळं होणार, पण ते मी नाही तर अधिपती करणार. दुसरीकडे अक्षरा अधिपतीला शांतपणे खुर्चीवर बसवते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला प्रेमाने समजावत म्हणते की अधिपती, प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. भुवनेश्वरी मॅडम तुमच्या खऱ्या आई नाही आहेत, त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला नाही आहे. जर त्यांनी तुम्हाला जन्म दिला असताना तर त्यांनी तुमचं कल्याण कसं झालं असतं याचाच विचार केला असता. मात्र त्यांनी फक्त प्रेमाचा दिखावा केला. ना त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे, ना घरावर प्रेम आहे, ना बाबांवर प्रेम आहे. त्यांच्या मनात फक्त या घराविषयी आकस आहे, कारण या घराने त्यांना जे स्थान हवं होतं ते स्थान दिलेलं नाही आहे. त्यांच्यापासून फक्त मला नाही तर तुम्हाला, बाबांना, या संपूर्ण घराला धोका आहे. आणि ते ऐकून अधिपती पुन्हा एकदा चिडतो. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई, तुम्हाला का कळत नाही आहे की आईसाहेबांपासून या घराला कोणताही धोका नाही आहे. आणि मग तो तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र अक्षरा म्हणत असते की अधिपती, तुम्ही प्लीज कुठेही जाऊ नका, मला तुम्ही, आपलं घर, आपला संसार हवं आहे. मात्र अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई, आता जर आपण एकत्र राहिलो ना तर आपल्यात फक्त आणि फक्त भांडणं होतील. आणि मुळात मी तुम्हाला कधीच हे घर सोडून जा असं सांगितलं नाही, उलट तुमचंच म्हणणं होतं की आईसाहेबांना वृद्धाश्रमात पाठवा. खरं तर आईसाहेबांमुळे हे घर उभं आहे, आम्ही त्यांना कधीच या घराबाहेर काढू शकत नाही. तुम्ही तुमच्या डोळ्यावरची तिरस्काराची पट्टी काढा. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती, तुम्ही तुमच्या डोळ्यावर जी झापडं लावली आहेत ना ती आधी काढा. पण त्यावर अधिपती काही उत्तर देत नाही. त्यामुळे अक्षरा म्हणते की ठीक आहे, आता मी माझा निर्णय घेते. मला माहिती होतं की तुम्ही कधीच तुमचं मत बदलणार नाही, त्यामुळे आता मला यापुढे काही बोलायचं नाही. आणि ती तिची बॅग भरायला घेते. तर अधिपती म्हणत असतो की तुम्ही कुठेही जाऊ नका, मीच काही दिवस बाहेर जाऊन राहतो. पण अक्षरा म्हणते की त्याची गरज नाही आहे, हे घर तुमचं आहे, त्यामुळे तुम्ही इथे राहा, मी जाते. तर अधिपती म्हणत असतो की आपण जर आता एकत्र राहिलो ना तर खरंच एकमेकांचा जीव घेऊ. आणि ते ऐकून अक्षराला तर खूप वाईट वाटतं. तर अधिपती म्हणत असतो की आता तुम्ही हे घर सोडून गेल्यानंतरच मी परत येईल. आणि मग तो घरातून बाहेर पडतो. आणि त्याचं असं बोलणं वागणं बघून अक्षरा तर पूर्णपणे खचून जाते. दुसरीकडे अधिपती बाहेर चाललेला असतो. तितक्यात आजी त्याला थांबवत काय झाले ते विचारतात. अधिपती आधी तर त्यांना काही सांगत नाही, पण नंतर म्हणतो की मास्तरीनबाई घर सोडून चालल्यात, त्या गेल्यानंतर मला परत बोलावून घे. आणि ते ऐकून आजी खूप घाबरतात. त्या अधिपतीला समजवतात की अरे तू थांबव तिला, जरी तुमचे वाद झाले ना तरी काही हरकत नाही, पण तिने हे घर सोडून जाता कामा नये. मात्र अधिपती म्हणतो की जर त्या माहेरी गेल्या ना तर तिकडे जाऊन आराम करतील, त्यांचंही डोकं शांत होईल, जाऊ दे त्यांना. आणि मग तो सुद्धा घरातून बाहेर पडतो. तर दुसरीकडे अक्षरा खूप रडत असते.
तिचे आणि अधिपतीचे फोटो बघत असते. तिला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. तर दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीला म्हणत असते की ताई, मी एकदा जाऊन बघू का त्या मास्तरनीचं नेमकं काय चाललंय ते, कारण सकाळपासून तिचा काही आवाजच ऐकू आला नाहीये. आपण त्या दोघांना एकमेकांपासून दूर करायला हवं. आणि त्यावर भुवी म्हणते की आपण त्यांच्यामध्ये पडायचं नाही. जर त्यांना एकमेकांपासून दूर करायचं असेल ना, तर त्या दोघांना एकटं सोडायला हवं. तर तिसरं कोणी त्यांच्यात गेलं ना, तर ते दोघे पुन्हा एकत्र येतील. जर ते दोघेच असतील ना, तर ते आपोआप वेगळे होतील. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.